नमस्कार, विजय क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, जर एखाद्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील तर त्या वर्षाला आपण लीप वर्ष म्हणतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला असेल तर दर 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा वाढदिवस येतो. असे काही वर्ष येतात की त्या व्यक्तीचा वाढदिवस 4 वर्षांनी न होता डायरेक्ट 8 वर्षांनी साजरा केला जातो. तर ते कसे, चला तर मग पाहू. समजा गण्याचा जन्म 2096 या वर्षी झाला आणि 2096 हे वर्ष लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असल्यामुळे गण्याचा वाढदिवस हा 4 वर्षानंतर म्हणजे 3000 या वर्षी व्हायला पाहिजे. परंतु 3000 हे वर्ष लीप वर्ष नाही, तर यानंतरचे लीप वर्ष आहे 3004. मग गण्याला आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तब्बल 8 वर्ष वाट पाहावी लागणार आहे का नाही?